स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, मी शैलेश बनकर. आज आपण इथे घोराड एरियामध्ये केळीवरचे जे शेतकरी होते आपले रुपेश दादा चांदनखेडे यांच्या शेतामध्ये आहो आणि त्यांच्या शेतामध्ये आपले जे ॲस्क्लेपियसचे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहे त्यांचे काय रिझल्ट यांनी घेतले स्प्रेइंग नंतर हे स्वतः आपण त्या शेतकऱ्याकडून जाणून घेऊया. तर रुपेश दादा, विवेक दादा, आपण या शेतावरती ज्या वेळेला आलो होतो त्यावेळेला या केळीची हालत काय होती सर? केळीची हालत सर, आता जर आपण पहिल्या हाईटमध्ये बोलू, आपण हाईट जशी आता बघत आहे आपण, तर जवळपास आपली 2.5 ते 3 फुटाच्या जवळपास जास्तीच आहे. पण सरासरी 2.5 फूट जर आपली हाईटमध्ये ग्रोथ झालेली आहे. अच्छा. एका महिन्याच्या कालावधीमध्ये. आणि जे झाडांचे जे पान असतात हे पान थोडे पहिले असे मोडीमध्ये ट्रेसमध्ये होते, चुरमुडलेले होते. हां, ट्रेसमध्ये होते. ते आता फ्रेशमध्ये झाले आणि नवीन ब्रँचेस थोडे फास्ट निघत आहे सर. ओके ओके. आणि आपण जेव्हा ज्या वेळेला इथे आलो होतो तेव्हा नुकतंच लागवड झालेली होती या केळीची. हुमणी कीडमुळं बरचशा झाडांची मर होऊन राहिलेली होती. तर तो प्रॉब्लेम आता निघाला काही? हा, खोडकिडा पण थोडा कमी झालेला आहे. ओके. जे मुळ्यांवर अटॅक असतात किड्यांचा, त्यांचा पण प्रमाण आता कमी आहे. आणि नवीन ब्रँचेस जर बघितलं सर, ह्या पानांवर डाग वगैरे कोणते दिसत नाही आहे. ओके ओके. जसं आता एखादी झाडे बघितलं आपण, या झाडांवर काही कलर वगैरे मारत आहे, हा प्रकार आता थोडा कमी प्रमाणात दिसत आहे. एकंदरीत सर, आपण जे प्रोडक्ट वापरलेले होते इथे ॲस्क्लेपियसचे, ॲग्रो PGPR, ॲग्रो 90, ॲग्रो भूविटा, ह्या प्रोडक्टमुळे आपल्या केळीमध्ये बराचसा फरक झालेला दिसतोय मला. भरपूर सर. कारण आता मला वाटतं या प्लॉटला माझी सेकंड व्हिजिट आहे. सुरुवातीला जी ग्रोथ होती झाडाची किंवा जे पांढऱ्या मुळाची संख्या जी होती झाडाची ती फार कमी होती. आता मला या प्लॉटमध्ये खूप सारा बदल दिसत आहे. तर माझ्या मताशी तुम्ही सहमत आहेत का सर? भरपूर 70% तर सर म्हणजे चांगला सहमत आहे. आता आपण दुसरा स्प्रे पण आपण मंथली चालू करणार आहे केळीला. आणि जसं आपण आता या जमिनीचा जो रिझल्ट होते सर आधीचे, ते जवळपास 25च्या जवळपास रास भांडत होती केळीची. ती आपली म्हणजे एक टार्गेट आहे सर, की आपल्याला जवळपास 30 ते 35च्या अंदरमध्ये जवळपास तरी कमीत कमी आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे या केळीमध्ये. बिलकुल सर, हे होणार. ॲग्रिकल्चर आपले ॲस्क्लेपियसचे जे प्रोडक्ट आपण वापरत आहे ना, त्यांनी बरंचसं यील्डमध्ये वाढ होणार. तरी पण मला असं म्हणायचं आहे की या माध्यमातून आपण बाकी शेतकऱ्यांना काय मेसेज देणार, त्यांनी काय करायला पाहिजे? बाकी शेतकऱ्यांना सर, तर हे यूज करून पहिल्यांदा एक आपल्याला पूर्ण एक किट जे काही असते आपली 2-4 प्रोडक्टची, ते तर एकदा मारूनच बघायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्यांना जो नेहमीचा दरवर्षीला अनुभव येत असतो, त्याच्यामध्ये काय परिणाम दिसतो आपल्या प्रोडक्टनुसार ते माहीतच पडून जाणार सर. बरोबर. त्याच्यानंतरच आपण त्या शेतकऱ्यांसोबत समोर डिस्कशन करू शकतो. बरोबर सर, एकदम बरोबर तुमचं. आपलं जे ॲग्रो भूविटा आहे ना सर, हा भूविटा जेव्हा आपण जमिनीवर ड्रिंचिंग किंवा खताच्या माध्यमातून जेव्हा देतो ना, तेव्हा या जमिनीचा मुलायमपणा विदिन 4 घंट्यामध्ये मातीचा पोत बदलतो सर. ते इतका फास्ट आपला ॲग्रो भूविटा आहे आणि त्याचे रिझल्ट आपल्याला इथं लाईव्हली दिसत आहे. बरोबर सर. धन्यवाद सर आपले.